नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीएनएस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यांची पीएचडी ची म्हणजेच पेटची ॲड आलेली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट ॲप्लिकेशन आलेलं आहे। हे ॲप्लिकेशन कसं भरायचं आहे, पेटचा फॉर्म कसा भरायचा आहे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। हे पहा मित्रांनो, आपण येथे पोर्टलला आलेलो आहोत एसआरटी नांदेडच्या। येथे बघा खाली न्यू पेट 2024 दाखवतोय, याला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा येथे दाखवतोय पेट 24 होम। त्यानंतर येथे थोडे डिटेल्स दाखवल्यात, एलिजिबिलिटी दाखवलेली आहे, एलिजिबिलिटी पहा। त्यानंतर पेमेंट मोड सुद्धा दिलेला आहे, प्रोसिजर सुद्धा यांनी दिलेली आहे। आणि जे नव्याने फॉर्म भरतायत बघा पेट एक्झाम साठी, म्हणजे ज्यांचं एक्झाम्शन नाही, सेट नेट किंवा एमफिल नाही असे, फक्त मास्टर्स ज्यांचं झालेलं आहे असे किंवा जे एक्झाम्प्टेड आहे, या दोघांनाही फॉर्म भरायचा आहे। तर फॉर्म भरत असताना या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे की फॉर्म कशा पद्धतीने अचूक भरायचा आहे। परंतु ते भरण्याच्या अगोदर आपल्याला काय डॉक्युमेंट, काय काय गोष्टी इसेन्शियल आहेत हे आपण सुरुवातीला पाहूयात। पहा लेफ्ट साइडला त्यांनी दिलेला आहे गाइडलाइन। गाइडलाइन प्रमाणे पहा, स्टेप्स फर्स्ट आहे गाइडलाइन वाचा म्हणतोय, स्टेप सेकंड पर्सनल इन्फॉर्मेशन। पर्सनल मध्ये पहा डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, ॲड्रेस, कास्ट, कॅटेगरी असेल तर त्याचे डिटेल्स, स्कॅन, कलर फोटो अँड सिग्नेचर। त्यानंतर पहा या तर पर्सनल मध्ये गेलंय। स्टेप थर्ड मध्ये जाईल क्लास 10th डिटेल 10वीच्या, नंतर आहे 12वीचे डिटेल्स, नंतर आहे ग्रॅज्युएशनच्या डिटेल्स, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिटेल्स। 7 नंबरला आहे फॅकल्टी अँड सब्जेक्ट, आपल्याला ज्या विषयात पीएचडी करायची आहे तो सब्जेक्ट, आपली फॅकल्टी। 8 नंबर एक्झामिनेशन लोकेशन, म्हणजे ही जी पेट होणार आहे, पेट तुम्हाला द्यायची आहे त्याचं एक्झामचं लोकेशन। चूज प्रिफर एक्झामिनेशन सेंटर, हे कोणासाठी आहे, फक्त पेट देणाऱ्यांसाठी आहे। त्यानंतर 9 पेट एक्झाम्शन क्रायटेरिया। हे बघा एक्झाम्शन म्हणजे काय की ज्याच्याकडे सेट नेट किंवा एमफिल आहे यांनी जो एक्झाम्शनचा क्रायटेरिया लावलेला आहे त्यांच्यासाठी स्टेप्स 9। स्टेप्स 10 बघा डॉक्युमेंट अपलोड। हे पहा आपण इथे दिलं होतं बघा फोटो, सिग्नेचर, त्याच्यानंतर 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन। ओके, हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला काय करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत। आणि स्टेप्स 11 लास्ट पेमेंट डिटेल, या गोष्टी तुमच्याकडे सुरुवातीला स्कॅन कॉपी किंवा इतक्या तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर हव्या आहेत। पहा इथे दिले टू फिल द ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म बिलो स्टेप्स आर रिक्वायर्ड। ओके, आता पहा आपण पेट 2024 मध्ये जाऊयात। हे पहा आता त्यांनी दिलेले लॉग इन, हे पहा येथे दिले pet.srtmun.ac.in लॉग इन, यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे युजर नेम पासवर्ड बघा पेट एंट्रान्स 24 पेट 2024। ओके, युजरनेम पासवर्ड आपल्याकडे आता युजरनेम पासवर्ड सध्या तरी नाही, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, खाली पाहिजे रजिस्टर हियर, येथे रजिस्टर करायचं आहे आपल्याला। आपण रजिस्टर करू आणि नंतर आपल्याला लॉग इन आणि पासवर्ड मिळणार आहे। बघा येथे फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, ईमेल आयडी, कॉन्टॅक्ट नंबर इतकं टाकायचं आणि रजिस्टर करायचं। मी माझे डिटेल्स टाकतोय, हा फक्त फॉर्म तुम्हाला भरण्यासाठी दाखवतोय। मी इथे डिटेल्स टाकतो आणि पुढे जातोय। हे पहा इथे दिले वी हॅव सेंट लॉग इन क्रेडेन्शियल्स टू युअर रजिस्टर ईमेल आयडी, प्लीज चेक ईमेल लॉग इन। आपल्याला ईमेल आलेला आहे, ईमेल मध्ये आपल्याला लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिलेला आहे, ते आपण पाहूयात। लॉग इन केल्याच्या नंतर पहा इथे आपल्याला समोर दिसत आहे पॅनल दिसत आहे, डॅशबोर्ड दिसत आहे। त्याप्रमाणे सुरुवातीला दिले रजिस्ट्रेशन फॉर पेट 24 एक्झामिनेशन एक्झाम्शन, दोघांसाठी सुद्धा हाच फॉर्म भरायचा आहे। परंतु आता नीट बघा मित्रांनो, सुरुवातीलाच येथे दिले पेट 24, पेट 24 साठी भरताय फक्त, आता नीट ऐका, ज्यांच्याकडे सेट नेट एमफिल नाही, फक्त मास्टर डिग्री आहे, त्यांनी पेट 24 वरती क्लिक करून 7 नेक्स्ट मध्ये जायचं आहे। त्यानंतर जे एक्झाम्शन क्रायटेरिया मध्ये आहेत, सेट आहेत, नेट आहे, एमफिल आहे किंवा जो क्रायटेरिया एक्झाम्शनचा दिलेला आहे, त्यांनी फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी पेट एक्झाम्शन 24 मधून फॉर्म भरायचा आहे।
ॲक्च्युली मी एक्झाम्शन मध्ये मोडत असतो यामध्ये, कारण माझ्याकडे सेट आहे. परंतु मी तुम्हाला पेट 24 माझ्याकडे काहीच नाही, फक्त मास्टर डिग्री आहे आणि मला पेट फॉर्म भरायचा आहे. त्या अँगलने मी तुम्हाला हा पेटचा फॉर्म भरून देणार आहे. आता पहा, आपण पुढे जाऊया. डाव्या बाजूला जर पाहिलं तर गाईडलाईन त्यांनी दिले, पर्सनल इन्फॉर्मेशन हे सर्व आपण आता वाचलं होतं, ते इथे डिटेल्स हे फॉर्म मध्ये भरायचं आहे. चला पेट 24 ला क्लिक करून पुढे जाऊयात. सेव्ह अँड नेक्स्ट. आता पहा, इथे त्यांनी काही गाईडलाईन दिलेले आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण बघू. फीस फॉर पेट ऑनलाईन एक्झामिनेशन SC ST PWD कॅटेगरीसाठी 1200 रुपये आहे आणि जनरल कॅटेगरीसाठी आहे 1500 रुपये आहेत. त्यानंतर हे पेटसाठी एक्झाम्शनसाठी सुद्धा हेच, SC कॅटेगरीसाठी SC ST PWD ला 1200, इतर कॅटेगरीला 1500. मोड आहेत बघा, त्यांनी कशा पद्धतीने पेमेंट करायला सांगितले. नेट बँकिंग, डेबिट कार्ड, UPI, क्रेडिट कार्ड. त्यानंतर आपण जस्ट आता ह्या गोष्टी वाचलेल्या आहे, स्टेप्स वाचलेले आहे. त्यानंतर खाली यायचं आहे, येथे करायचं आहे आय हिअर बाय कन्फर्म. त्यानंतर जायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर पहा इथे आता आपल्या डिटेल्स इथे भरायच्या आहे, जसं की फुल नेम. नंतर ह्या सर्व डिटेल्स आपल्याला भरायचं आहे. इथे फोटो सुद्धा अपलोड करायचा आहे, खाली सिग्नेचर अपलोड करायची, आधार नंबर अपलोड करायचे. या येथे जेवढ्या गोष्टी आपल्याला दिसत आहे या सर्व गोष्टी आपल्याला फिल करायच्या आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट पुढे करायचं आहे. बघा मी दाखवतोय. मित्रांनो, या सर्व डिटेल्स भरल्याच्या नंतर आपल्याला पुढे जायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. हे पहा, पाठीमागची डिटेल्स भरल्याच्या नंतर आपल्याला पुढे जायचं होतं. आपण सेव्ह अँड नेक्स्ट करून आलेलो आहे. आता इथे बघा स्टँडर्ड 10th ऑप्शनल. आता आपल्याला काय करायचं आहे, 10th स्टँडर्डच्या डिटेल्स आपल्याला इथे फिलअप करायच्या आहे, ते आपण करून घेऊ आणि सेव्ह अँड नेक्स्ट करू. किंवा तुम्ही ते आय डोंट वॉन्ट टू फिल दिस हे करूनही पुढे जाऊ शकता. सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर जे 12वीचं आहे ते सुद्धा, 12th हे सुद्धा ऑप्शनल आहे, परंतु मित्रांनो तुम्ही हे डिटेल्स भरायचे आहेत. मी पुढे सेव्ह अँड नेक्स्ट करतो. आता ग्रॅज्युएशनच्या डिटेल्स बघा, ग्रॅज्युएशनच्या डिटेल्स आपल्याला भरायच्या आहे. ग्रॅज्युएशन कुठून झाले, टाईप ऑफ युनिव्हर्सिटी त्यांनी विचारलेलं आहे. आता इथे नीट लक्ष द्या मित्रांनो, की ग्रॅज्युएशनसाठी त्यांनी विचारले युनिव्हर्सिटी टाईप इज. आता तुमची युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड येथून झालेलं असेल त्यांनाच होम युनिव्हर्सिटी असं गणले जातात ते विद्यार्थी विदिन महाराष्ट्र. आता सपोज बघा, माझं ग्रॅज्युएशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथून झालेलं आहे आणि त्यासाठी बघा मी इथे ऑप्शन निवडेल विदिन महाराष्ट्र. म्हणजे बघा हे SRT नांदेड सोडून, परंतु महाराष्ट्राच्या आतमधील ज्यांचं ग्रॅज्युएशन ज्या युनिव्हर्सिटीमधून झालं त्याला विदिन महाराष्ट्र म्हणतात. आणि महाराष्ट्राच्या बाहेर आउटसाइड महाराष्ट्र ज्याचं ग्रॅज्युएशन त्यांनी हे निवडायचं आहे. बघा मी होम नाही, मी विदिन महाराष्ट्र घेतोय. तुम्ही होम असेल तर होम घ्या. त्यानंतर सिलेक्ट युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे ग्रॅज्युएशनची. मी घेतोय माझी, पहा पुणे युनिव्हर्सिटी. या सर्व डिटेल्स आपण इथे भरल्याच्या नंतर आपल्याला करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन, स्पेसिफिक पोस्ट ग्रॅज्युएशन PG कुठून झाले, जसं UG ला भरलंय तसं PG ला भरून आपण नेक्स्ट करूयात. बघा सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं फॅकल्टी अँड सब्जेक्ट येथे क्लिक करायचं आहे. आता येथे पहा सब्जेक्ट आपल्याला घ्यायचा आहे, ज्या विषयात आपल्याला PhD करायचं आहे तो सब्जेक्ट येथे घ्यायचा आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, येथे सब्जेक्ट निवडत असताना आता ऍक्च्युली माझं सायकोलॉजी मधून मास्टर्स झालेला आहे किंवा सायकोलॉजी मधून मास्टर झालेला आहे आणि त्याच विषयासाठी मी काय करत आहे, हा फॉर्म भरत आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, येथे सायकोलॉजीसाठी व्हॅकन्सी नाही. नीट ऐका विद्यार्थी मित्रांनो, येथे सायकोलॉजीसाठी SRT नांदेडला सायकोलॉजीसाठी व्हॅकन्सी नाही. त्यामुळे इथे सायकोलॉजी हा सब्जेक्ट मला इथे दाखवत नाही. परंतु मी तुम्हाला हा व्हिडिओ मला पूर्ण करून दाखवायचा आहे, त्यासाठी मी एक दुसरा सब्जेक्ट निवडतो आणि तुम्हाला फॉर्म भरून दाखवतो. तुम्ही असं करू नका. हा फक्त फॉर्म तुम्हाला भरता यावं, हा डेमो म्हणून मी तुम्हाला दाखवतो. या पद्धतीने तुम्ही भरायचा आहे. येथे जर सायकोलॉजी नसेल किंवा तुमचा सब्जेक्ट नसेल तर दुसरा विषय घेऊन तुम्ही पुढे जायचं नाही. हे फक्त तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवतोय की तुमचा सब्जेक्ट यामध्ये आहे आणि तुम्ही कसा फॉर्म भरावा यासाठीच मी तुम्हाला हे करून दाखवत आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे पॉलिटिकल सायन्स घेऊन पुढे जातोय.
इथे आहे ह्युमॅनिटीजमध्ये. त्यानंतर तुमचा सब्जेक्ट निवडायचा आहे. इथे जर सब्जेक्ट नसेल तर पुढं जायचं नाही, फॉर्म भरायचा नाही. आता इथे सब्जेक्ट पॉलिटिकल सायन्स, फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज 7 नेक्स्ट करतोय मी. त्यानंतर बघा आता महत्त्वाची गोष्ट, प्रिफर एक्झामिनेशन लोकेशन. आता तुम्हाला हे जे एक्झाम द्यायचे आहे त्याचं लोकेशन आपल्याला द्यायचं आहे प्रिफर. बघा प्रिफरन्स द्यायचा आहे लातूर, नांदेड की परभणी. मी इथे नांदेड देतोय. 7 नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर बघा इथे विचारलंय तुम्हाला डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहे. 10th 12th UGचा मार्क्स मेमो, PGचा मार्क्स मेमो, एमफिल आपल्याला एमफिल नाहीच त्यामुळे इथे मेंडेटरी नाही. कास्ट सर्टिफिकेट कारण मी कास्ट येथून घेतली होती. नॉन क्रिमिनल असेल नॉन क्रिमिनल, कास्ट व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी आणि अदर इतके आपल्याला अपलोड करायचे. यू कॅन अपलोड PDF, JPG, PNG फॉर्मॅट इज अलाउ. 5 MB पर्यंत डॉक्युमेंट येथे चालतील. तुम्हाला हे येथे अपलोड करायचे आणि पुढे जायचे. मी अपलोड करतोय पहा. त्यानंतर करायचंय 7 नेक्स्ट. 7 नेक्स्ट केल्याच्या नंतर आपल्याला इथे पूर्ण पेमेंटसाठी विचारलं आणि हे आपल्याला पूर्ण डिटेल्स इथे दाखवेल. आणि इथे बघा आपल्याला ते दाखवतोय, शो करतोय किती रुपये आपल्याला भरायचे आहेत ते दाखवतोय. बघा इथे आपल्याला पूर्ण डिटेल्स झाल्याच्या नंतर आय हिअर बाय डिक्लेअर येथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर प्रोसीड टू ऑनलाईन पेमेंट. ओके. आता बघा इथे ऑनलाईन दाखवत आहे. आता आपण जर तुम्ही कास्ट निवडले असेल तर इथं 1200 दाखवेल. जर तुम्ही ओपन मध्ये असाल विद्यार्थी मित्रांनो तर इथे तुम्हाला 1500 दाखवेल. आणि लास्ट बघा इथे प्रोसीड टू ऑनलाईन पेमेंट. आता यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला गेटवे देईल तो. आता पहा गेटवे या पद्धतीने असा गेटवे आपल्याला मिळत असतो आणि या पद्धतीने कार्ड असेल तर कार्ड पेमेंट करायचं, UPI असेल तर UPI किंवा QR कोड असेल किंवा नेट बँकिंग या पद्धतीने क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो मी काही पेमेंट करत नाही, हा फक्त डेमो व्हिडिओ होता. ओके. आणि त्यानंतर बघा तुम्ही पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला एक डिटेल्स येतील की तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालंय आणि एक ऍप्लिकेशन येईल, त्याचे प्रिंट आउट काढून तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचे आहे. आणि इथे पहा खाली रिझल्ट सुद्धा आपल्याला दाखवतोय. जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल त्याप्रमाणे आपण लॉग इन केल्याच्या नंतर सब्जेक्ट, सीट नंबर, त्याच्यानंतर 50% मध्ये किती, त्यानंतर पार्ट A 50%, पार्ट B 50%, टोटल मार्क्स आणि रिझल्ट इथे दाखवेल. माझ्या माहितीस्तव येथे 50 मार्कला टोटल 100 मार्कांचा पेपर होईल. त्यापैकी सेक्शन A 50 मार्क आहे 50 आणि सेक्शन B हा सेक्शन A जो आहे तो रिसर्च मेथोडॉलॉजी आहे आणि हा तुमचा विषयाचा आहे. या पद्धतीने आणि माझ्या माहितीस्तव येथे मित्रांनो जर कॅटेगरी जर असाल तर येथे 45 गुण घेणं गरजेचं आहे आणि येथे सुद्धा 45% घेणंच गरजेचं आहे आणि दोघांचं येथे मिळून 45% आले पाहिजे जर कॅटेगरी असेल. आणि ओपन जर असेल तर इथे 50% तुम्हाला घेणं गरजेचं आहे. म्हणजे 25 मार्क इथे घेणं गरजेचं आहे, येथे 25 मार्क घेणं गरजेचं आहे. या पद्धतीने इथे 50 मार्क पाहिजे आहे ओपन कॅटेगरीसाठी. त्याच वेळेस तुम्ही इथे पास म्हणून रिझल्ट येईल. आशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो जर या व्यतिरिक्त तुमच्या काही जर क्युरीज असतील, शंका असतील तर कॉमेंट्स बॉक्समध्ये मला कॉमेंट्स करून सांगा. थँक्यू.